पॅरामीटर, दुसरा आहे कीवर्ड बेस्ड पॅरामीटर, तिसरा आहे डिफॉल्ट पॅरामीटर आणि चौथा आहे व्हेरिएबल लेंथ पॅरामीटर. परत व्हेरिएबल लेंथ मध्ये दोन टाइप दिलेले आहेत, एक कीवर्ड बेस्ड व्हेरिएबल लेंथ आणि नॉन कीवर्ड बेस्ड पॅरामीटर. ते सगळा पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. आता पुढचा एक पार्ट आहे की पुढचा पॉइंट आहे रिटर्न स्टेटमेंट. आता आपल्याला माहित आहे फंक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय, फंक्शन शुड ऑलवेज रिटर्न समथिंग. फंक्शन मधून काहीतरी व्हॅल्यू रिटर्न होत असते. ओके, इट मे बी नल और इट मे बी समथिंग व्हॅल्यू. म्हणजे फंक्शन मध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळे फंक्शन दिले, तर फंक्शन मधून जर व्हॅल्यू सी किंवा सी प्लस प्लस मध्ये फंक्शन मधून व्हॅल्यू रिटर्न होत असेल तर आपण वाईड फंक्शन लिहितो. म्हणजे फंक्शन कुठलंही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. पण इथं वाईडचा किंवा रिटर्न टाईपचा ह्याचा काही संबंध नाहीये. त्यामुळं रिटर्न स्टेटमेंट हे इथं ऑप्शनल आहे. जर तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट द्यायचं असेल फंक्शन मध्ये तर तुम्ही व्हॅल्यू रिटर्न करू शकता. समजा तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करायची नसेल तर तुम्ही रिटर्न स्टेटमेंट डिलीट काढून टाकू शकता किंवा ओमिट करू शकता. तर रिटर्न स्टेटमेंट असणार. सो स्टेटमेंट रिटर्न एक्झिस्ट इन अ फंक्शन ऑप्शनली. ते ऑप्शनली बनलेलं आहे. म्हणजे रिटर्न स्टेटमेंट काय आहे, ऑप्शनल आहे इथं. म्हणजे तुम्हाला जर व्हॅल्यू रिटर्न करायचं असेल तरच लिहा, व्हॅल्यू रिटर्न करायचं नसेल तर तुम्ही नाही लिहिलं तरी चालू शकतं. सो ऑप्शनली पासिंग बॅक अन एक्सप्रेशन टू द कॉलम. आता आतापर्यंत आपण बघितलंय सी किंवा सी प्लस प्लस मध्ये किंवा ह्याच्यात आतापर्यंत आपण एकच व्हॅल्यू रिटर्न करू शकत होतो, पण आता पायथॉन मधून आपण मल्टिपल व्हॅल्यू सुद्धा रिटर्न करू शकतो. फक्त महत्वाची कंडिशन काही, रिटर्न स्टेटमेंट शुड ओनली वन. एकच रिटर्न स्टेटमेंट आहे. मल्टिपल रिटर्न स्टेटमेंट आपल्याला लिहिता येत नाही. रिटर्न ए, रिटर्न बी, रिटर्न सी असं एका खाली एक लिहिता येत नाही. तुम्ही ऍट अ टाइम तुम्ही 3-4 व्हॅल्यू रिटर्न करू शकता. मग ते लिस्ट करा किंवा डिक्शनरी करा किंवा टपल करा किंवा सेट करा, तुम्ही रिटर्न करू शकता. म्हणजे ह्या पद्धतीने आपण मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न करू शकतो. तर रिटर्न स्टेटमेंट हे आपल्याला माहित आहे, तर जनरली तेच आहे. सो रिटर्न स्टेटमेंट विथ नो आर्ग्युमेंट इज सेम ॲज अ रिटर्न नन. सो व्हॉट इज द हिअर, सी हिअर वी हॅव टू राईट वन फंक्शन. एक फंक्शन दिले डेफ सम आणि आर्ग्युमेंट 1 आणि आर्ग्युमेंट 2 दोन आर्ग्युमेंट पास केले. ती टोटल इज इक्वल टू आर्ग्युमेंट 1 प्लस आर्ग्युमेंट 2. त्या दोन्हीची बेरीज टोटल मध्ये स्टोअर केलेली आहे आणि प्रिंट केलेली आहे टोटल, आणि टोटल रिटर्न सुद्धा केली आहे. तर ह्या ठिकाणी बघा, रिटर्न नाही केलं तरी चालू शकतं कारण आपण व्हॅल्यू प्रिंट केली आहे. पण जर प्रिंट स्टेटमेंट डिलीट काढून टाकलं तर आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करणं गरजेचं आहे. ओके, तर टोटल अशा पद्धतीने रिटर्न करू शकतो. म्हणजे रिटर्न आणि जे काही एक्सप्रेशन लिहायचे ते लिहू शकतात. तर ह्या पद्धतीने आपण रिटर्न, तर रिटर्न आपल्याला माहित आहे सगळे, आपण प्रत्येक ठिकाणी वापरले. तो ह्याच्या पुढे आपण जास्त काही रिटर्न स्टेटमेंटवर बघणार नाही. सो दिस इज अवर रिटर्न स्टेटमेंट. नाऊ नेक्स्ट इज रिकर्शन. आता रिकर्शन म्हणजे काय हे पण आपल्याला माहित आहे. तुम्ही सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये, ज्यामध्ये प्रत्येक लँग्वेज मध्ये रिकर्सिव्ह फंक्शन आहे. सो व्हॉट इज मीन बाय रिकर्शन. रिकर्शन म्हणजे काय, तो रिकर्शन इज नथिंग बट फंक्शन कॉल इटसेल्फ डायरेक्टली और इनडायरेक्टली, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिकर्शन. रिकर्शनला काय कशा पद्धतीने म्हणलं जातं, जर फंक्शन त्याच फंक्शनला कॉल करत असेल किंवा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कॉल होत असेल त्या फंक्शनला, म्हणजे थोडक्यात फंक्शनचं लूप बनत असेल, so that is called as a recursion. So recursion is a process of defining something in terms of itself. म्हणजे ते तोच फंक्शन परत त्याच फंक्शनला कॉल करत असेल, डायरेक्टली कॉल करत असेल किंवा इनडायरेक्टली. म्हणजे थोडक्यात आपण एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं, समजा आता आपण सीचं एक्झाम्पल घेऊया. सो मेन फंक्शन आहे. ओके, मेन फंक्शन मध्ये मी काय केलं, ए नावाचं फंक्शन कॉल केलं. ओके, आता ए नावाचं फंक्शन आहे, ए नावाच्या फंक्शन मध्ये बी कॉल केलं. ओके, आणि बी नावाचं फंक्शन आहे पुन्हा, त्यामध्ये पुन्हा मी मेन कॉल केलं. ओके, सो दिस इज ऑल्सो रिकर्शन. कारण का, तर फंक्शन कॉल इटसेल्फ डायरेक्टली और इनडायरेक्टली. म्हणजे मेन मध्ये ए मध्ये बी आणि बी मध्ये मेन, म्हणजे इनडायरेक्टली मेन हे मेनलाच कॉल करते. ओके, ही पद्धत असेल. किंवा समजा मी फॅक्ट फंक्शन लिहिलं, ओके, आणि फॅक्ट मध्ये पुन्हा काही कंडिशन घेऊन पुन्हा फॅक्ट कॉल केलं, सो दिस इज ऑल्सो रिकर्सिव्ह फंक्शन. सो फंक्शन कॉल डायरेक्टली, दिस इज डायरेक्ट कॉल, त्याच फंक्शन मध्ये तेच फंक्शन कॉल केलं, सो दॅट इज डायरेक्टली. आणि इथं इनडायरेक्टली कॉल केलं, म्हणजे मेन ए ला कॉल केलं, ए बी ला कॉल केलं आणि बी परत मेनला कॉल करतो. म्हणजे मेनला मेनचं कॉल कसा होणार आहे, इनडायरेक्टली होणार आहे. त्यामुळं द फंक्शन कॉल डायरेक्टली और इनडायरेक्टली. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ रिकर्शन.
So recursion is the process of defining something in terms of itself. A physical word example will be two parallel mirror facing each other. आता ह्याचं एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. दोन जर आरसे समोरासमोर ठेवले तर काय होणार, आणि मध्ये एखादा ऑब्जेक्ट ठेवला तर बघा की तुम्हाला दोन्ही आरशामध्ये त्याच्या प्रतिमा दिसतात, आणि हे एकच दिसत नाही तर अनेक प्रतिमा दिसत जातात. म्हणजे प्रत्येक मिरर काय करतो की त्याची प्रतिमा दुसऱ्या ह्याच्यात टाकतो. सो एनी ऑब्जेक्ट बिटवीन देम विल बी रिफ्लेक्ट रिकर्सिव्हली, रिफ्लेक्ट करला जातो. म्हणजे हा समजा एक मिरर आहे, हा मिरर ऑब्जेक्ट घेतात तर तो त्या आरशात टाकतो, मग इकडचा आरसा काय करतो, त्या आरशातला ऑब्जेक्ट इथे घेतो. सो दॅट विल बी रिकर्सिव्हली डिस्प्ले. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की दोन आरशामध्ये तुम्ही जर उभा राहिला तर तुम्हाला असे वेगवेगळे इमेजेस दिसतात. सो दॅट विल बी अ रिकर्सिव्ह. गुड एक्झाम्पल फॉर रिकर्शन. रिकर्शनचं हे एक एक्झाम्पल म्हणता येईल, रिअल लाईफ एक्झाम्पल. ओके, सो वी नो दॅट इन अ पायथॉन फंक्शन कॅन कॉल अदर फंक्शन. पायथॉन मध्ये सुद्धा हे पॉसिबल आहे. म्हणजे पायथॉन मध्ये फंक्शन कॉल होतं, एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन आपण कॉल करू शकतो. सो इट लीड्स टू रिकर्शन. So it is even possible for the function to call itself, and that is called as a recursion. So function which call itself is called as a recursion. So this is the example. Here example will be given. Def fact नावाचं फंक्शन डिफाइन केलंय. आता जनरली बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादं रिकर्शन फंक्शन लिहिता त्यावेळेस ऑलवेज लक्षात घ्यायचं की रिकर्शन फंक्शन मध्ये पॅरामीटर असतो आणि त्याला रिटर्न टाइप असतो. ऑलवेज लक्षात घ्यायचं. कुठल्याही लँग्वेज मध्ये तुम्ही रिकर्सिव्ह फंक्शन लिहा तर त्यामध्ये पॅरामीटर असणारच आणि रिटर्न टाइप ही असणारच. हे दोन गोष्टी रिकर्सिव्ह फंक्शन मध्ये कंपल्सरी आहे. आता इथे बघा, फॅक्ट नावाचं फंक्शन दिले, त्याला पॅरामीटर पास केलाय. आता इथे पॅरामीटर मध्ये काय कंडिशन लिहिली आहे, इफ एक्स इज इक्वल टू 1 देन रिटर्न 1, एल्स रिटर्न एक्स इंटू फॅक्ट ऑफ एक्स मायनस 1. बघा इथं फॅक्ट नावाचं फंक्शन इथं कॉल केले, फक्त पॅरामीटर काय केला, एक्स मायनस 1, म्हणजे एक्सच्या ऐवजी आता एक्स मायनस म्हणजे एकने कमी केला. सो इन दिस वे फॅक्टोरियल विल बी टेक्स प्लेस. फॅक्टोरियलचा प्रोग्राम लिहिलेला इथं. इथे सिंपल आहे. आणि एक सिच्युएशन अशी येते की त्या सिच्युएशन जर तुम्ही हे इफ कंडिशन नाही लिहिलं, समजा रिकर्सिव्ह फंक्शन मध्ये इफ कंडिशन नाही लिहिलं तर काय होईल, इनफायनाइट लूप मध्ये फिरत जाईल. म्हणजे काय होईल, समजा इथं 0 आला, एक्स समजा आपण इथं 0 केला तर 0 मायनस 1 -1 येईल, परत -2 येईल, परत -3 येईल, -4 येईल, -5. ते थांबायचं कुठं, ते थांबायची कंडिशन द्यायला पाहिजे ना, स्टॉपिंग कंडिशन. म्हणून हे इफ लिहिलेलं आहे इथं बघा. म्हणजे रिकर्सिव्ह फंक्शन ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहे त्यावेळेस काही गोष्टी लक्षात ठेवायची. पहिली गोष्ट, रिकर्सिव्ह फंक्शन ऑलवेज हॅज पॅरामीटर. रिकर्सिव्ह फंक्शन हा कायम पॅरामीटर असतात. दुसरी गोष्ट, रिकर्सिव्ह फंक्शन हॅज रिटर्न स्टेटमेंट. कंपल्सरी रिटर्न स्टेटमेंट असतंच. ओके. तिसरी गोष्ट, यू नीड टू इन्सर्ट or you need to add any stopping condition. म्हणजे अशी एक कंडिशन पाहिजे की ज्या ठिकाणी रिकर्शन स्टॉप झालं पाहिजे. म्हणजे इथं बघा, इथं आता इफ मध्ये इथं रिकर्शन आहे का, नाही. इथं आपण डायरेक्ट एक व्हॅल्यूच रिटर्न केलेली आहे. इथं रिकर्शन नाही, इथं आपण फॅक्ट कॉल केलं नाही, आपण एल्स पार्ट मध्ये फॅक्ट कॉल केलाय. म्हणजे कुठल्या तरी एका सिच्युएशनला ते फॅक्ट कॉल करायचं थांबलं पाहिजे. म्हणजे ते आपल्याला स्टॉपिंग कंडिशन म्हणू आपण त्याला, तर ते असले पाहिजे. म्हणजे हे लिहिताना लक्षात घ्यायच्या ह्या गोष्टी असणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिकर्सिव्ह फंक्शन लिहिता त्यावेळेस पहिली गोष्ट काय की एक तो फंक्शनला पॅरामीटर असला पाहिजे, दुसरी फंक्शनचा रिटर्न टाइप असला पाहिजे, आणि ते फंक्शन मध्ये स्टॉपिंग कंडिशन असली पाहिजे. कुठली असेल मग कसं असेल त्याचे. सो इथं आपण फॅक्टोरियलचा प्रोग्राम लिहिलाय तर तिथे स्टॉपिंग कंडिशन काय, एक्स इज इक्वल टू 1. जर एक्स ची व्हॅल्यू 1 असेल तर तिथं आपल्याला स्टॉप करायचंय. म्हणजे तिथं आपल्याला फंक्शन नाही कॉल करायचं, तर आपण डायरेक्ट व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, म्हणून रिटर्न 1 लिहिलं. एल्स रिटर्न एक्स इंटू फॅक्ट ऑफ एक्स मायनस 1. आता हे वर्किंग कसं होतंय बघा, ह्याचं वर्किंग तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला फॅक्टोरियल, आता जनरली फॅक्टोरियल म्हणजे काय, समजा 4 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं, 4 इंटू 3 फॅक्टोरियल. ओके. त्याच्या पुढच्या स्टेपला काय, 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल. त्याच्या पुढचं स्टेप काय, 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 फॅक्टोरियल. आणि आता 1 फॅक्टोरियल म्हणजे काय, 1 असणार आहे. म्हणजे शेवट 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 हे अशा पद्धतीने एक्झिक्युशन होत राहणार आहे. म्हणजे आता बघा, 4 फॅक्टोरियल मला काढायचंय तर मी काय केलं, 4 म्हणजे हा एक्स आहे, एक्स फॅक्टोरियल. सो दॅट इज एक्स इंटू एक्स मायनस 1.
म्हणजे एक्स काय 4 आहे, 4 वजा 3 म्हणजे 3चा फॅक्टोरियल म्हणजे फॅक्ट ऑफ एक्स मायनस 1 घेतला. म्हणजे इथं हे जे स्टेटमेंट आहे की नाही ते एक्स इंटू फॅक्ट ऑफ एक्स मायनस 1 हे घेतलं. पुढच्या स्टेपला बघा एक्स ची व्हॅल्यू 3 असणार आहे, मग ती काय होणार आहे हे येणार आहे. सो एक्स 3 असणार आहे, फॅक्टरची व्हॅल्यू 2 असणार आहे, तो 2 फॅक्टोरियल. तर ह्या पद्धतीने वर्किंग होत राहणार आहे. आता एक्झिक्युशन होताना बघा इथे स्टेप दाखवले. इन द अबोव एक्झाम्पल fact is a recursive function as it call itself. When we can call this function with a positive integer, it will be recursively call itself by decreasing the number. म्हणजे एक एक नंबर आपण कमी करत आला, x परत x मायनस 1 परत पुढच्या स्टेपला परत x मायनस 1 होणार, ते एक एक नंबर डिक्रीज होणार आहे. सो ईच फंक्शन कॉल मल्टिपल्स the number with factorial of number 1 until the number is equal to 1. हे कुठपर्यंत होणार आहे, जोपर्यंत x ची व्हॅल्यू 1 येत नाही. आपण कंडिशन दिली आहे ना x इक्वल टू 1, जोपर्यंत x इक्वल टू 1 होत नाही तोपर्यंत हे रन होत राहणार आहे. आणि ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 1 येईल त्यावेळेस इथे येणार आहे. इथं आल्यानंतर मग रिटर्न 1 होणार आहे. ओके, सो our recursion ends when the number reduced to 1 to called as a base condition, that is stopping condition. Every recursive function must has base condition. बघा प्रत्येक सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रिकर्सिव्ह फंक्शन मध्ये बेस कंडिशन असते. बेस कंडिशन म्हणजे थोडक्यात स्टॉपिंग कंडिशन दॅट स्टॉप द रिकर्शन. ते काय करतं, रिकर्शनला स्टॉप करतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ आता हे एक्सप्लेन कसं केलंय बघा. आता बघा पहिल्यांदा फॅक्ट 4 आपण फॅक्ट 4 घेतलं ना, इथं आपण फॅक्ट 4 कॉल केला. तर फॅक्ट 4 काय, फर्स्ट कॉल पहिल्यांदा कॉल होईल फंक्शनला, फॅक्ट फंक्शनला पहिला कॉल येईल. मग पुढच्या स्टेपला काय येतंय बघा. ओके, तो पुढच्या स्टेपला 4 इंटू फॅक्ट ऑफ 3 म्हणजे इथं बघा फॅक्ट 4. ओके, इथं 4 येणार, 4 आलं म्हणजे इथं फॅक्ट 4 कॉल केला की इथून कुठं जाणार, इथं येणार, डेफिनेशनला येणार. डेफिनेशनला लागेल फॅक्ट 4 म्हणजे एक्स इक्वल टू 4 आला. आता इफ एक्स इज इक्वल टू 1 आहे का, कंडिशन फॉल्स होते म्हणजे एल्स पार्टला येणार. एल्स पार्ट आल्यावर रिटर्न काय होणार आहे बघा, 4 इंटू फॅक्ट ऑफ 4 मायनस 1 दॅट इज फॅक्ट ऑफ 3 असं येणार आहे. ओके, म्हणजे हे स्टेटमेंट तिथं आता आपण तिकडं बघूया क्लिअर. सो फॅक्ट 4 नंतर पुढच्या स्टेपला गावा 4 इंटू फॅक्ट ऑफ 3 आलं, हे सेकंड कॉल झाला फॅक्टला. आता परत फॅक्ट कॉल केलं म्हणजे तेच फंक्शन कॉल केलं. पुढच्या स्टेपला काय, एक्स ची व्हॅल्यू आता काय 3 आली. मग पुढच्या स्टेपला हे 4 आहे तसं, इंटू आहे तसं, 3 इंटू फॅक्ट ऑफ 2 आलं म्हणजे एक्स मायनस 1 झाला. पुढच्या स्टेपला प्रत्येक वेळेस एक्स इज इक्वल टू 1 चेक करतायत, लक्षात घ्यायचं ते. आता इथं बघा फॅक्ट 2 म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 आहे का, म्हणजे 2 इज इक्वल टू 1 कंडिशन फॉल्स झाली की एल्स पार्टला आला. एल्स पार्ट आला की 4 इंटू 3 इंटू 2 4 इंटू 3 इंटू 2. ओके, सो 4 इंटू 3 इंटू 2 झालं आणि फॅक्ट 1 आला. ओके, म्हणजे हे फॅक्टचा चौथा कॉल झाला. 1 2 3 4 फॅक्टला चौथा कॉल. आता फॅक्ट 1 म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 आहे, मग कंडिशन चेक करणार. इफ एक्स इज इक्वल टू 1, एक्स काय 1, सो 1 इज इक्वल टू 1 कंडिशन सॅटिस्फाय झाली. कंडिशन सॅटिस्फाय झाली की रिटर्न स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, एल्सला नाही जाणार. सो रिटर्न 1 रिटर्न होईल, मग रिटर्न 1 झाला. 1 झाल्यानंतर इथून पुढं हे 1 इथं येणार. मग इथं काय होणार, पहिल्यांदा ह्या दोन्हीचा गुणाकार होणार, 2 इंटू 1 2 इंटू 1, कारण हे फंक्शन पुन्हा इथं म्हणजे इथून कॉल आता इथं परत बॅकला इथं आला. ओके, इथं आला म्हणजे 2 इंटू 1 झालं, 2 इंटू 1 झालं 2 झाला. ओके, म्हणजे अशा पद्धतीने येणार. परत हे 2 एक्झिक्यूट होणार कारण ह्या स्टेपला येणार. ह्या स्टेपला आलं की 3 इंटू फॅक्ट 2, फॅक्ट 2 ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, सो 3 इंटू 2 6 आलं. पुन्हा इथून येणार इथं. ओके, इथं आल्यावर तर ही फॅक्ट 3 ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे, 6 व्हॅल्यू. आणि मग इथून परत रिटर्न बॅकला येणार फॅक्ट 4 ला. फॅक्ट 4 ची व्हॅल्यू किती 24 आली. तर ह्या पद्धतीने एक्झिक्युशन होत राहतं. लक्षात घ्या रिकर्शन, आता हे तुम्ही ऑलरेडी शिकलाय तरी पण मी तुम्हाला हे सांगितलं की कशा पद्धतीने रिकर्शन वर्क होतं. सो दिस इज अवर रिकर्शन फंक्शन इन पायथॉन. जसं रेग्युलर आहे तसेच ही कन्सेप्ट आहे. नाउ what are the advantage of recursion and what are the disadvantage? Recursion function made the code very clean and well designed.
जो कोड आहे तो छोटा होतो आणि वेल डिझाईन असतो. ओके, सो दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट. देन द कॉम्प्लेक्स टास्क कॅन बी ब्रोकन इनटू स्मॉलर और सिम्पलर सब प्रोग्राम युझिंग रिकर्शन. रिकर्शननं आपण मोठा प्रोग्राम छोट्यामध्ये डिवाइड करू शकतो. जर तुम्ही रेग्युलर मध्ये फॅक्टोरियलचा प्रोग्राम लिहिला असता तर तुम्हाला अजून थोडा कोड लिहावा लागला असता, पण तशी गरज पडत नाही. सो सिक्वेन्स जनरेशन इज इजियर. जर तुम्हाला सिक्वेन्स जनरेट करायचे म्हणजे पहिला नंबर 1 असेल तर पुढचा नंबर ऑटोमॅटिक 2 यायला पाहिजे, त्या पुढचा 3 यायला पाहिजे, त्या पुढचा 4 यायला पाहिजे. तर हे जर सिक्वेन्स जनरेशन करायचं असेल तर रिकर्शन इज बेस्ट स्टेप. ओके, म्हणजे रिकर्शन सिक्वेन्स जनरेशन इज इजियर विथ रिकर्शन दॅन अदर सम नेस्टेड इटरेशन. अदर फॉर लूपच्या ह्याच्यातनं जर करण्यापेक्षा सिक्वेन्स जनरेशन जर करायचं असेल तर रिकर्शन करू शकता. सो दीज आर दी सम ऑफ द ऍडव्हान्टेज. But as recursion has advantage, it has some disadvantage also. प्रत्येकाची ऍडव्हान्टेज आहे तर डिसएडव्हान्टेज पण आहे. तर महत्वाचं डिसएडव्हान्टेज काय की इट इज लॉजिक बिहाइंड रिकर्शन इज हार्ड. काही सिच्युएशनला जे लॉजिक लिहिलेलं असतं ते डिफिकल्ट असतं. तुम्ही जनरली याच्यात बघितलं असेल, तुम्ही डेटा स्ट्रक्चर मध्ये ट्री मध्ये जे ट्री तुम्ही हे करता त्यात इनपिक्स, प्रिफिक्स आणि पोस्टफिक्सचे जे तुम्हाला ट्रॅव्हर्सिंग आहे, इनपिक्स सॉरी प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर, इन ऑर्डर ट्रॅव्हर्सिंग आहे, ते ट्रॅव्हर्सिंग जर तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही रिकर्शन वापरता. ओके, रिकर्शन वापरता. तेच जर कोड लिहायचं म्हणलं तर तुम्हाला स्टॅक किंवा क्यू वापरून लिहावा लागतो. आणि तो कोड 3 लाईनचा कोड तुमचा जर रेग्युलर मध्ये लिहायचा म्हणलं विदाउट रिकर्शन तर तो जवळजवळ 30 ते 40 लाईनचा कोड होतो. म्हणजे हा बदल आहे. म्हणजे तुमचा जो कोड आहे तो छोटा होतो पण ते कॉम्प्लेक्स असतो, डिफिकल्ट असतो. ओके, देन रिकर्शन कॉल हॅज एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे अवघड आहे. रिकर्सिव्ह फंक्शनचा जो कॉल देतं किंवा ते जे आहे ते एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे एक्सपेन्सिव्ह म्हणजेच काय की त्याला मेमरी जास्त लागते किंवा टाइम जास्त लागते. एक्झिक्युशनला मेमरी जास्त लागते किंवा टाइम जास्त लागतं. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द डिसएडव्हान्टेज. अँड रिकर्सिव्ह फंक्शन आर हार्ड टू डिबग करायला पण अवघड आहे. सो दीज आर दी सम ऑफ द डिसएडव्हान्टेज ऑफ रिकर्शन. तर रिकर्शन फंक्शनचं हे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपण बघितलं. ओके, सो नेक्स्ट इज अनॉनॉमस फंक्शन. आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे अनॉनॉमस फंक्शन आहे. ओके, सो अनॉनॉमस फंक्शन काय आहे? जर आतापर्यंत आपण फंक्शन लिहिली तर ते जे फंक्शन आहे ते सगळे फंक्शन आपण कसे लिहित होतो? वी हॅव टू गिव्हन द नेम ऑफ द फंक्शन. प्रत्येक ठिकाणी डेफ आणि फंक्शनचं नेम लिहित होतो. पण काही सिच्युएशन मध्ये आपल्याला असं फंक्शन लिहावं लागतं की जे टेम्पररी असतं, ते काही गरज नसते परत वापरायची आणि ते छोटं फंक्शन असतं. जसं तुम्ही सी प्लस मध्ये इनलाईन फंक्शन बघितलं असेल. तर अशा पद्धतीचं अनॉनॉमस म्हणजे ज्याला नाव नाही असं फंक्शन आपल्याला लिहायचं आहे. सो दॅट इज अनॉनॉमस फंक्शन. अनॉनॉमस म्हणजे अनॉनॉमसचा अर्थ लक्षात घ्या की ज्याला नाव नाही असं. ओके, सो अनॉनॉमस फंक्शन मीन्स द फंक्शन विच डझंट हॅव एनी नेम. जसं बघा आपण फंक्शनची डेफिनेशन लिहिताना डेफ आणि फंक्शन नेम लिहितो आणि पुढे लिस्ट ऑफ पॅरामीटर असतं. म्हणजे फंक्शन नेम महत्वाचा आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला अनॉनॉमस फंक्शन लिहिता त्यावेळेस फंक्शन नेम नसतं. तर तिथं तुमचं पॅरामीटर असेल, त्याचा कोड असेल, एक्सप्रेशन असेल, पण त्याचं नाव नसतं. अशी सिच्युएशनला तुम्हाला अनॉनॉमस फंक्शन म्हणलं जातं. म्हणजे अनॉनॉमसचा अर्थ लक्षात घ्या की द फंक्शन डझंट हॅव एनी नेम. फंक्शनला नाव नसतं पण तरी सुद्धा ते ऍज अ फंक्शन वर्क करतं. सो सच सिच्युएशन इज नॉन ऍज अ अनॉनॉमस फंक्शन. So these functions which are called anonymous because they doesn't declare in the statement manner like using def keyword. Def न डिक्लेअर नावच नाही म्हणल्यावर डेफ कीवर्ड यूज उपयोग आहे का? जर डेफ कीवर्ड असेल तर कसं लिहितो? डेफ आणि नेम ऑफ फंक्शन आणि देन लिस्ट ऑफ पॅरामीटर. ओके, अशा पद्धतीने लिहितो. पण जर फंक्शनला नावच नसेल तर डेफचा यूज आहे का? नाही. म्हणजे फंक्शनची डेफिनेशन आपण लिहित नाही. So that is one of the important thing related with the anonymous function. म्हणजे anonymous function हे असं आहे की ज्यामध्ये फंक्शन डेफ न डिक्लेअर केलं जात नाही आणि त्याला नेम नसतं. ओके, सो दिस इज anonymous function. So you can use the lambda keyword to create the anonymous function. तर मग कशा पद्धतीने anonymous function क्रिएट करायचं? तर त्यासाठी आपल्याला काय दिलंय? लॅम्बडा कीवर्ड दिलेला आहे. So by using lambda keyword you can create anonymous function. म्हणजे anonymous function तयार करायचं असेल तर लॅम्बडा ह्या कीवर्डनं आपल्याला anonymous function तयार करता येतं. So lambda forms can be taken any number of argument but returns one value. जसं बाकीचा फंक्शन आहे, फंक्शन should return one thing, तसं लॅम्बडा सुद्धा
पॅरामीटर म्हणून कितीही आर्ग्युमेंट घेईल, पॅरामीटर कितीही घेईल, पण रिटर्न काय करेल, सिंगल व्हॅल्यू रिटर्न करेल इन द फॉर्म ऑफ एक्सप्रेशन, एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये ती व्हॅल्यू रिटर्न करेल. ओके, दे कॅन नॉट कंटेन कमांड्स ऑर मल्टिपल एक्सप्रेशन, मल्टिपल एक्सप्रेशन त्यात असणार नाही, ओनली वन एक्सप्रेशन रिटर्न होईल, म्हणजे रिटर्न स्टेटमेंट एकच रिटर्न करेल. ओके, एकच व्हॅल्यू रिटर्न करेल. ओके, ते पण एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये. Then anonymous function cannot be direct call to print function because lambda requires expression. Anonymous function तुम्ही डायरेक्ट प्रिंटला कॉल करू शकत नाही, ते एका व्हेरिएबल मध्ये घ्यावं लागतं आणि व्हेरिएबल प्रिंटला पास करावा लागतो. सो दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही बाकीच्या ठिकाणी कसं डायरेक्ट फंक्शन तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता प्रिंट मध्ये, पण इथं तसं नाही. ते लॅम्बडा फंक्शन एका व्हेरिएबल मध्ये, जे व्हेरिएबल ए बी सी इक्वल टू काय जे असेल ते घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग ते प्रिंटला कॉल करावं लागेल. सो अनोनॉमस फंक्शन कॅन नॉट बी डायरेक्टली कॉल प्रिंट बिकॉज लॅम्बडा requires expression. Then lambda function have their own local namespace and cannot access variable other than this. लॅम्बडा फंक्शन मध्ये जे लोकल नेमस्पेस म्हणजे त्याची स्वतःची एक नेमस्पेस किंवा त्याची स्वतःची एक मेमरी असते आणि त्या मेमरीमध्येच तो व्हेरिएबल जे आहे ते स्टोअर करतो, त्यामुळे त्या दुसरे व्हेरिएबल तिथे ऍक्सेस करणार नाही. So lambda function has their own local namespace and cannot access variable other than this in their parameter list. So this is a global namespace. Okay, म्हणजे पॅरामीटर मध्ये जे तुम्ही पास केले तेच व्हेरिएबल ते एक्सप्रेशन मध्ये वापरणार आहे, दुसरे व्हेरिएबल तुम्हाला वापरता येणार नाही. सो इट कॅनॉट ऍक्सेस variable other than this declare in a parameter list and this is a global namespace and ही जी namespace असते ती global असते. Although it appears that lambda are one line version function, जसं तुम्ही इनलाइन फंक्शन कसं स्मॉल फंक्शन असतं का नाही, तसं लॅम्बडा फंक्शन इज अ सिंपल वन लाइन फंक्शन, एकाच लाइन मध्ये तुम्ही लिहू शकता. बट दे आर नॉट इक्वल टू इनलाइन फंक्शन, तरी सुद्धा त्याला इनलाइन फंक्शन आपण म्हणू शकत नाही, कारण इनलाइन फंक्शन मध्ये स्टॅकचा यूज केला जातो फंक्शन पासिंगला, पण इथं तसं नाही. सो हुज पर्पज इज बाय पासिंग फंक्शन स्टॅक अलोकेशन ड्युरिंग इनोकेशन अँड परफॉर्मन्स. म्हणजे सी किंवा सी प्लस मध्ये तुम्ही जे इनलाइन फंक्शन, सी प्लस मध्ये जे इनलाइन फंक्शन वापरता त्याला स्टॅक म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कॉल करता त्यावेळेस स्टॅक थ्रू कॉलिंग होत असतं, पण इथं स्टॅकचा यूज होत नाही. सो दॅट इज लॅम्बडा फंक्शन. आता लॅम्बडा फंक्शन कशा पद्धतीने लिहायचं, सिंटॅक्स बघा इथं दिलेला आहे सिंटॅक्स. सो द सिंटॅक्स ऑफ लॅम्बडा फंक्शन कंटेन्स ओनली द सिंगल स्टेटमेंट, एकच स्टेटमेंट असतं आणि ते कसं असतं बघा, लॅम्बडा देन whatever the argument 1 2 3 4 5 up to n किती पण आर्ग्युमेंट लिहा, कोलन आणि मग एक्सप्रेशन असं असतंय. म्हणजे समजा तुम्हाला ऍडिशन ऑफ 2 नंबर पाहिजे तर इट इज व्हेरी सिंपल, तुम्ही लॅम्बडा ए बी एक्सप्रेशन मध्ये ए प्लस बी लिहू शकता. थोडक्यात आपल्याला कसं लिहायचं, एल ए एम बी डी ए, पॅरामीटर तुम्ही लिहा ए कॉमा बी, एक्सप्रेशन काय ए प्लस बी. सिंपल, इट इज व्हेरी सिंपल. म्हणजे एकाच लाईन मध्ये तुमचं ऍडिशनचा, नाही तर तुम्हाला डेप नावानं फंक्शन लिहावं लागेल. जर असं असेल तर डेप ऍड, ओके, देन ए कॉमा बी कोलन, देन रिटर्न ए प्लस बी असं लिहावं लागलं असतं. हे 2 लाईनचं लिहावं लागलं असतं. 2 लाईनच्या ऐवजी ते एकाच लाईन मध्ये ते फंक्शनचं काम करतं. सो सिंटॅक्स बघा, लॅम्बडा दिस इज अ कीवर्ड, त्यानंतर पुढं लिस्ट ऑफ पॅरामीटर्स, इथं जेवढे पॅरामीटर असतील तेच पॅरामीटर तुम्हाला एक्सप्रेशन मध्ये वापरता येतात, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पॅरामीटर एक्सप्रेशन मध्ये वापरता येत नाही. म्हणून हे जे पॅरामीटर आहे तेच पॅरामीटर. आणि एक्सप्रेशन, मग याच्यावर तुम्हाला काय ऑपरेशन करायचं, ए प्लस बी करायचं, ए इंटू बी करायचं, जे काय असेल तुमचं एक्सप्रेशन, तर ते तुम्ही एक्सप्रेशन लिहू शकता. सो दिस इज अवर सिंपल अनॉनमस. आता इथं बघा, हे फंक्शन आहे, एक प्रकारचं फंक्शन आहे ना, ए प्लस बी तर बेरीज होते, पण ह्याला कुठं फंक्शनचं नाव दिसतंय का, कुठलं काही नाव आहे का, ऍड डिलीट मल्टिप्लाय काय आहे का नाव, कुठलंही नाव नाही. सो दॅट इज अनॉनमस फंक्शन. किंवा डेप लिहिले का, नाही लिहिलं. आपण कशाने अनॉनमस फंक्शन कशाने क्रिएट करतो, तर लॅम्बडा कीवर्ड, लॅम्बडा नंतर आर्ग्युमेंट 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 हे जे आहे आणि कोलन नंतर एक्सप्रेशन. इथं एक्झाम्पल दिलंय बघा, सम इज इक्वल टू
लॅम्बडा बघा आता मगाशी सांगितलं आपण ही जी व्हॅल्यू आहे ही सम ह्याची जी व्हॅल्यू आहे ते एका व्हेरिएबल मध्ये घ्यावं लागतं म्हणून मी सम नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्याला पुढे असाइन केलं लॅम्बडा देन आर्ग्युमेंट 1 कॉमा आर्ग्युमेंट 2 म्हणजे तुमचं काय जे व्हेरिएबल असतील ते ए बी असतील काय असेल ते आणि एक्सप्रेशन काय लिहिलं तर आर्ग्युमेंट 1 प्लस आर्ग्युमेंट 2 हे एक्सप्रेशन लिहिलं म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज केली ओके आता प्रिंट करताना बघा की मी प्रिंट करताना डायरेक्ट सम 10-20 आपण आता इथं बघा लॅम्बडा डायरेक्ट आपण कॉल केलं का नाही आपण सम हे फंक्शन म्हणजे ह्या फंक्शन आता काय झालं की थोडक्यात ह्या फंक्शनला आपण नाव दिलं सम एक प्रकारचं आपण असं म्हणू अनॉनॉमस आहे पण ह्याला आपण ही व्हेरिएबल आहे तोच आपण काय म्हणू ह्या सिच्युएशनला की ह्या फंक्शनला आपण नाव दिलं तो सम ऑफ 10-20 म्हणजे आता हे सम ऑफ 10-20 घेतलं तर इथं काय होईल आर्ग्युमेंट 1 ला 10 असाइन होईल आर्ग्युमेंट 2 ला 20 असाइन होईल एक्सप्रेशन सॉल्व्ह होईल आणि जी व्हॅल्यू येईल ती सम मध्ये असाइन होईल म्हणजे आता इथं 10-20 आहे तर सम मध्ये काय येईल 30 व्हॅल्यू डिस्प्ले होईल किंवा पुढे सम 20-20 लिहिलंय तर आर्ग्युमेंटला 20 येईल दुसऱ्या आर्ग्युमेंटला 20 येईल दोन्हीची बेरीज होईल आणि ती व्हॅल्यू समला असाइन होईल सो दॅट इज लॅम्बडा एक्सप्रेशन तर हे सिंपल आहे लॅम्बडा मध्ये फक्त काय लक्षात घ्यायचं लॅम्बडा कीवर्ड त्यानंतर लिस्ट ऑफ आर्ग्युमेंट कोलन आणि एक्सप्रेशन आणि ही सगळी एका व्हेरिएबलला असाइन करायचं सो दॅट इज अवर सिंपल लॅम्बडा एक्सप्रेशन लक्षात आलं हे लॅम्बडा एक्सप्रेशन कशा पद्धतीने करता येतं सो हिअर लॅम्बडा एक्सप्रेशन आपण अशा पद्धतीने आपण क्रिएट केलेला आहे